सुजन हो, प्रभू श्रीराम जेव्हा राजप्रासादातून वल्कल परिधान करून देवी सीता आणि लक्ष्मणजींसह शृंगवेरपूरला आले, तेव्हा त्यांच्याबरोबर आपल्या राजारामांचा विरह सहन न झालेली प्रजासुद्धा गायी मागून जाणाऱ्या वासरासारखी धावत धावत चालत साश्रू नयनांनी दुःखी अंतःकरणासह आली. परंतु आपल्यामुळं प्रजेला आणखी कष्ट सहन करावे लागू नयेत म्हणून महामंत्री सुमंतांचा निरोप घेऊन कोणाच्याही नकळत प्रभू गंगा नदी पार करण्यासाठी तिच्या काठावर आले. जीवाला भवसागर पार होण्यासाठी ज्यांची नामनौका आहे तोच प्रभू मनुष्य अवतारात गंगा नदी पार होण्यासाठी एका नावेची, नावाड्याची विनंती करतो. हे प्रभूंचं लीलाचरित्र किती अगाध अगम्य आहे. गंगा तीरीचा हा केवट भगवंतांचा निस्सीम भक्त आहे. प्रभूंचा अगाध महिमा तो जाणतो. श्री रामराया त्या केवटाला गंगा नदी पार करून देण्याची विनंती करतात, तेव्हा हा केवट चक्क त्यांना नकार देतो. जसा प्रभू लीलाधारी आहे तसेच त्याचे भक्तही. अयोध्येतून प्रयाण केल्यापासून गंगा किनारी येईपर्यंत वातावरण सर्वस्वी दुःखी आहे. प्रभूंच्या सुकुमार वदनावरचं स्मित प्रेमळ अयोध्यावासियांच्या भक्तांच्या विरहामुळं जणू लोपलं आहे हे केवटाने पाहिलं आणि त्या स्थितीतही वातावरण थोडं सहज व्हावं म्हणून की काय तो प्रभूंना म्हणतो, देवा, लक्ष्मणजींनी आज मला बाण मारला तरी चालेल, पण मी असं ऐकलं आहे की तुमच्या पदरजाच्या स्पर्शामुळं निर्जीव कठीण अशा दगडाचं रूपांतर सुंदर स्त्रीमध्ये झालं. तिथं माझी नौका तर दगडापेक्षा जरा मऊ लाकडी आहे. आपल्या चरणस्पर्शाने तीही मनुष्य झाली तर मी माझं कुटुंब चालवण्याचं एकमेव साधनच गमवून बसेन. म्हणून तुम्हाला जर गंगा पार व्हायचं असेल तर मला आधी आपले चरणकमल प्रक्षालन करण्याची अनुमती द्या. केवटाचे असे निरागस पण प्रेमपूर्ण तरीही आटपटे बोल ऐकून रघुराया बंधू लक्ष्मण आणि देवी सीतेकडे पाहून हसले. जे स्मितहास्य प्रभूंच्या मुखकमलावरून लुप्त झालं होतं ते इथं प्रथमच पुन्हा प्रगटलं आणि त्यांनी या केवटाला सेवेची अनुमती दिली. इथं नामदेवजी महाराजांच्या एका अभंगातली ओवी आठवते. नामदेवजी महाराज म्हणतात, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. देवाचंही अंतःकरण आनंदेल, त्याला सुख वाटेल असे बोल बोलू. हेच या भाग्यशाली केवटांनी केलं. त्यांनी सहकुटुंब भगवत चरणांची सेवा केली, ज्याचा हेवा स्वर्गस्थ देवतांनाही त्यावेळी वाटला. प्रत्यक्ष महाविष्णूंचं चरणतीर्थ त्याला प्राप्त झालं. या केवटांनी संधीचा बरोबर फायदा घेऊन प्रभूंना गंगापार करवलं, पण या सेवेचा व्यावहारिक लाभ, व्यावहारिक मोबदला मात्र घेतला नाही. प्रभूंनी स्वतः त्याला काही मोबदला घे म्हणून विचारलं. सीतामाईंनी तर रत्नजडीत दिव्यप्रभेची स्वतःची अशी अंगठी त्याला प्रेमाने देऊ केली, तरी भगवत भक्तीपुढं त्रिभुवनाचंही राज्य नाकारणाऱ्या भक्तांपैकीच हा एक केवट देवाला नम्रतेने म्हणतो, नाथ अजुमय काह न पावा, मिटे दोष दुख दारिद दावा, बहुत कालमय कीनी मजूरी, आजु दीन बनी भली बुरी. अर्थात, हे नाथा, आज मी भरून पावलो, कृतार्थ झालो. मला आज काय मिळालं नाही. माझ्या दोषांचा, दुःखाचा, दारिद्र्याचा अग्नी आज विझला. आत्तापर्यंतच्या मजुरीचं फळ, थोडक्यात भक्तीचं परमफल विधात्यांनी आज मला दिलं. यावर करुणाधाम प्रभूंनी या केवटाला निर्मळ भक्तीचं वरदान देऊन कृतार्थ केलं.